एक चपातीचा प्रोग्राम झालेला. हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. चला, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि नाश्ता बनवायचा होता. रियांशची सुट्टी आहे, अश्विनची सुट्टी नाही आहे, पण याला जायचं आहे खेळायला. छान मस्तपैकी आंघोळ करून तो फ्रेशही झाला आणि म्हटलं तसाच जाऊ नको, ॲटलिस्ट पेरू तरी खाऊन जा. सकाळी उठल्याबरोबर ब्रश झाला की लगेचच आमच्या स्ट्रॉबेरी पण खाऊन झाल्या. ते काल वानात मिळालेलं आहे बेटा, मीठ किंवा लोणचं ठेवायचं त्यात. छान आहे ना, मस्त क्यूटचं आहे. आपल्याकडे मीठ ठेवायला तर आहे. हे काय इथेच आहे. हे बघा, हे मी अमरावतीहून आणलं होतं. 25 की 30 रुपयाचं होतं आणि हे पण छान आहे असं क्यूटचं. म्हणजे डायनिंगवर ठेवायचं असेल ना तर मीठ किंवा लोणचं यात ठेवू शकतो आपण. आता मी काय ठेवणार आहे माहीत नाही, कारण माझ्याकडे ना तो ट्रे नाही आहे जो डायनिंगवर असतो. तो मिठासाठी तर मी हेच वापरते. आवाज येतोय काही पण. हा बघ, ऐक. नाही तर आता पेरू कट करते आणि पेरू पण ना तो जो बाहेर मिळतो ना त्याला मस्त मिरची आणि मीठ लावलेलं असतं. तसाच पेरू जरा जास्त चांगला लागतो. असा पेरू खाऊन खाऊन ना बोर झाले, पण पेरू असं एक फ्रूट आहे की त्यामध्ये खूप सारं असं विटॅमिन सी आहे, म्हणून पेरूच जास्त आणतो आम्ही. ॲपलपेक्षाही ना पेरू जास्त चांगला आहे. आणि तसंही ॲपल हा पण खात नाही, मी पण खात नाही, आणि अश्विनचं पण कधीतरी असं होऊन जातं की खाल्लाय ते तसंच राहतं, म्हणून मी ॲपल आणतच नाही आजकाल. हे दोघं जण जा, एक हे आण, असं पातेला आण एक, त्यामध्ये आपण मिक्स करता येईल. तर चला, नाश्ता तर काही होणार नाही आहे आणि मला स्वयंपाक पण आज छोले, पराठा आणि राईस. हां चालेल. हे बघा, यात हे असं मिक्स करायचं मस्त. यात मीठ एवढे मोठे मोठे आणि कट नाही झाला का? अरे बापरे कट कर. यात काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं. नॉर्मल तिखट नाही, तर खूप तिखट लागेल आणि कच्चं तिखट ना कोणाकोणाला नाही चालत. तर हे काश्मीरी लाल मिरची आहे, म्हणजे कलर जास्त आणि तिखट कमी. खूप मोठा पेरू होता रे. तर आज बनणार आहे छोले, राईस आणि चपाती. तसे तर ना छोले विकेंडलाच बनतात किंवा काहीतरी असेल तर कुठे वीकडेला बनतं. पण काय झालं, 3-4 दिवस झाले मी ते भिजत ठेवले होते आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले. मला बनवायची होती पाणीपुरी आणि त्यासाठी रगडा बनवायचा होता. पण काय झालं, पाणीपुरीचा दिवस काही येत नाही आहे आणि अखेर त्या छोल्याला ना मोड यायला लागले आहेत. म्हटलं जाऊ दे, आज तसेही सगळेजण घरी आहेत, तर छोले बनवते, राईस आणि चपात्या किंवा मग तेल लावलेले असे पराठे बनवेल. आणि 1 जानेवारीला नाही का मी हलवा बनवला होता, तेव्हा मी म्हटलं होतं की पुढचे 10 दिवस मी साखरेचं काहीच बनवणार नाही आहे. तर आत्ता 15 तारीख आहे, 15 दिवस झाले साखरेचं मी काहीच बनवलं नाही. फक्त रोजच्या जेवणात जो गूळ वापरला जातो चहासाठी तोच, आणि बाकीचं असं कधीतरी बिस्किट किंवा काहीतरी खाण्यात येतं तेच. बाकी असं साखरेचं काहीच बनलं नाही आहे. पण परत आता माझी इच्छा होती की परत गाजराचा हलवा बनवते. तर मी मगाशी म्हणत होते की हे जे गाजर आहेत ना, सीझनल गाजर, ते आता एखाद महिना राहतील, म्हणून मी आजही अगदी थोडासा गाजरचा हलवा केला आहे. आणि रियांश काही गाजर खात नाही. आता अजून ही पण चपाती जळली असती, कारण हा एक चपातीचा प्रोग्राम झालेला आहे. म्हणजे 1 मिनिटासाठी मी पार्सल आणा म्हणून ते रिसीव्ह करण्यासाठी गेली आणि तेवढ्यात ती चपाती जळली. तर हलव्याचं असं आहे की रियांशला काय माहिती का, पण हलवा अजिबातच आवडत नाही. एक वेळ तो गाजर तरी असा खाऊन घेईल, म्हणून अगदी थोडासा माझ्यासाठी आणि अश्विनसाठी केला आहे. बाकी छोलेची भाजी तयार आहे आणि गरम गरम मी चपात्या पण करून घेतल्या. आणि भाजी मी एक्स्ट्राच बनवली, कारण संध्याकाळी परत मला हळदी कुंकाला जायचं आहे. तर काय होतं ना, एका ठिकाणी गेलो की मग उशीर होऊन जातो, सगळ्याजणी भेटतात तर जरा जास्तच गप्पा वगैरे होतात, म्हणून मी भाजी बनवून ठेवली. आणि संध्याकाळी तसाही माझा एक वेगळा प्लॅन आहे. मला विदर्भ स्टाईल सांबार वडी बनवायची आहे. तर काल कोथिंबीर आणली होती आणि वर्षातून सांबार वडी पण एकचदा बनते, जेव्हा हा सीझन असतो कोथिंबीरची जुडी, किंवा बनवू शकतो, पण काय माहिती का आत्ता खायला जरा मजा येते, म्हणून संध्याकाळी सांबार वडी बनवते. आता जेवण तयार आहे, तर गरम गरम सगळ्यात आधी जेवून घ्यायचं आहे.
रियांशची पतंग बघा आज कुठपर्यंत गेली आणि इतका खुश होता ना तो. अशी जेव्हा वर पतंग जाते तेव्हा अश्विनही येतात मग हेल्प करण्यासाठी, त्यांनाही मजा येते. तर दोघांचं पतंग उडवणं चालू आहे. आणि लहानपणी कसं संक्रांतीचा तो जो सीझन होता म्हणजे ते जे 8 दिवस आहे ना, सगळे मुलं पतंग उडवायचे आणि मस्त रंगबिरंगी पतंग दिसायच्या. आत्ता तसं नाही होत, म्हणजे खूप कमी जण असतात. मागचा पुढचा दिवस तेवढे 2-4 दिवस, पण रियांश आधीपासून उडवतोय पतंग 15 दिवस आधी, आणि मला वाटतं पुढचेही 15 दिवस त्याचं हे पतंगीचं जे वेड आहे ते काही जाणार नाही आहे. खेळून झालं, पतंगही उडवून झालं, म्हटलं बाबा थोडासा अभ्यास करून घे, कारण संध्याकाळी मग मला वेळ मिळणार नाही. हळदी कुंकू आणि मला त्यानंतर कामं आहे दुसरी, ती करता करताना मग अभ्यास राहून जातो. कारण संध्याकाळची याची वेळ असते खेळायची, आणि जोपर्यंत त्याला असं घेऊन बसत नाही ना तोपर्यंत अजून तरी तो नाहीच बसत. त्यातल्या त्यात मराठीचं मी त्याला वाचायला लावत होती. इंग्लिशचं एक वेळ पटकन तो वाचून घेईल, पण मराठीचं ना अजूनही अडकतोच तो. काही शब्द आहे कठीण असतात, तिथे प्रॉब्लेम येतोच. त्यामुळे त्याच्याजवळ बसून सगळं वाचून घ्यावं लागतं. तर अभ्यासही करून झाला. म्हटलं चला आता सांबार वडीची थोडीशी तयारी पण करून ठेवते. चला अगदी शॉर्टकटमध्ये सांबार वडीची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते. मी यासाठी ग्राउंडनट ऑइल घेतलं होतं, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि कुटलेली सौंफ घातली आणि अर्धा कांदा घातला कापून. कांदा बरेच जण घालतात, बरेच जण नाही घालत, पण मला आवडतो. अगदी हलकासा ब्राऊन होऊ दिला. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घातले आणि भरड आहे त्यामध्ये अर्धे शेंगदाणेही दिसत होते. आता शेंगदाणे भाजलेले नाही आहे त्यामुळे ते छान भाजून घ्यायचे. माझ्याकडून थोडेसे करपले, पण एवढे करपवायचे नाही. त्यानंतर 2 चमचे तीळ आणि 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलं, ते पण छान होऊ दिलं. आणि स्पायसेसमध्ये फक्त थोडासा गरम मसाला आणि तिखट घातले, बाकी स्पायसेस नाही घालायचे. आणि हे जेव्हा सगळं मी परतून घेत होते ना तोपर्यंत मी कोथिंबीर पण कट करून घेतली होती. ती आधीच धुवून घेतली होती, त्यामध्ये खूप असं पाणी नसलं पाहिजे. कोथिंबीर टाकून घेतली आणि कोथिंबीर जेव्हा मिक्स होते ना त्यानंतर मीठ घालायचं, म्हणजे अंदाजा येतो. आता सगळं मिश्रण हे तयार आहे. हे मी साईडला थंड करायला ठेवते. आणि हे जोपर्यंत मी करत होते ना तोपर्यंत माझा चहा सुद्धा तयार झाला. आता बाल्कनीत थोड्या वेळ निवांत 5 मिनिटं घेते. मला आवडतं बाल्कनीत इथे चहा घ्यायला आणि बरेचदा मी तुमच्याशी शेअर करत असते. आय होप तुम्ही बोर होत नाही. मी जशी बोर होत नाही, कारण मला आवडतं. सगळीकडे ओपन स्पेस आहे, माझी झाडं, खाली लहान मुलं खेळताना दिसतात आणि मी माझा चहा एन्जॉय करत असते. कधीतरी बुक घेऊन बसते, पण आता नवीन बुकचा स्टॉक पण माझ्याकडे नाही आहे. तर असा चहा घेतला. तोपर्यंत हे जे सारण आहे ते थंड झालं होतं. थंड झाल्यानंतर 1 चमचा मी त्यामध्ये साखर घातली आहे आणि थोडासा लिंबाचा रस, म्हणजे मस्त अशी आंबट गोड चव येते त्याला. आता हे तर तयार आहे. आता आउटर कव्हरची तयारी करायची आहे. त्यासाठी मी आधीच 2 वाटी मैदा घेतला होता, त्यामध्ये थोडीशी कलोंजी टाकली, मीठ घातले, थोडंसं तेल घातले. आता हे मिक्स करून घेतलं आणि पाण्याने थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि ते सेट होऊ द्यायचं 10 ते 15 मिनिटासाठी. तर सांबार वडीची तयारी फक्त मी करून ठेवली. आत्ता मी बनवणार नाही आहे, थोड्या वेळात बनवते. आणि तयार होऊन दिवाबत्ती झाली आहे. आता मला हळदी कुंकासाठी बाहेर जायचं आहे आणि त्याआधी म्हटलं की थोडासा वेळ आहे. तर आज मला जे ड्रेस रिसीव्ह झाले आहेत, 3 ड्रेसेस रिसीव्ह झालेले आहेत. 2 ब्लॅक कलर आणि हा एक येलो कलरमध्ये. आणि आता असे तर छानच वाटतात. प्रिंट तुम्हाला वरून दिसत असेल तर एक एक करून मी ओपन करते आणि विअरही करून दाखवते, म्हणजे ॲक्च्युली कसा दिसतोय ना ते कळेल. चला मग सगळ्यात आधी हा विअर करते किंवा येलो विअर करून दाखवते. तर सगळ्यात पहिला हा सॉफ्ट, एलिगंट आणि क्लासिक लुक असलेला मस्टर्ड कलरचा कुर्ती सेट. आता सगळ्यात आधी तसंही मला ड्रेसवरची ओढणीच आवडत असते. लाईट वेट एकदम मस्त हलकी फुलकी ओढणी आहे आणि या ड्रेसचा कलर टोन ना खूप रॉयल आहे. त्यावर एम्ब्रॉयडरी इतकी सुंदर दिलेली आहे. नेकवर बघा जो पॅच आहे तो सुंदर दिसतोय. स्लीव्जवरही मस्त अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि या एम्ब्रॉयडरीमुळेच ना याला ग्रेसफुल लुक येतो, म्हणजे तो ओव्हरही वाटत नाही आणि खूप एलिगंट वाटतो. आता कुर्तीचा फॅब्रिक जसं मी सांगितलं की खूप सॉफ्ट, एकदम हलका आहे, कम्फर्टेबल सुद्धा आहे, म्हणजे दिवसभरही आपण हा कॅरी करू शकतो. आणि प्रिंटेड दुपट्टा या लुकला खरंच एक वेगळा ना म्हणजे चार्म देतो. आता पॅन्टची फिटिंग पण खूप छान आहे. नॉर्मली सगळे स्ट्रेट पॅन्टच येतात आणि पॅन्टला पण पॉकेट असते, म्हणजे घरच्या छोट्या फंक्शनसाठी, ऑफिससाठी, पूजा, सण, उत्सव किंवा कॅज्युअल वेअरसाठी एकदम परफेक्ट असं आहे. म्हणजे साधेपणातही जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल ना तर हा ड्रेस एकदम परफेक्ट आहे. सगळ्या ड्रेसेसच्या प्राईस तशा मी साईडला मेन्शन करते आणि पूर्ण एक ड्रेसचा फोटो किंवा व्हिडिओ पण शेअर करते.
त्यानंतर हा दुसरा ब्लॅक कलरचा एकदम क्लासिक लुक देणारा असा कुर्ती सेट, आणि हा कलर ना कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाही. यामध्ये तो अजूनच रॉयल दिसतोय. सिम्पल पण स्टायलिश डिझाईन आहे. गळ्याजवळ मस्त अशी सुंदर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि ड्रेससोबत फ्लोरल प्रिंटेड दुपट्टा. हा पण पूर्ण लुक बदलतो, कारण ड्रेस सिम्पल आहे त्यामुळे थोडा डिझाईनवाला एक दुपट्टा दिला आहे. हलका, सॉफ्ट, कम्फर्टेबल, एकदम नाजूक वर्क आहे, त्यामुळे ना तो छानही वाटतो. एकदम सिम्पल वाटतो. साधेपणात सौंदर्य असा हा ड्रेस म्हणायला काहीच हरकत नाही. या ड्रेसची प्राईजही मी साईडला मेन्शन करते. हा तिसरा प्रीमियम आणि रॉयल लुक देणारा कुर्ता सेट म्हणजे पाहता क्षणिकच ना लक्ष वेधून घेतो. एकदम सुंदर रिच एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. ओढणीवरही दोन्ही साईडनी अशी एम्ब्रॉयडरी आहे, स्लीव्जवरही, आणि नेकवर तर तुम्ही बघू शकता ती जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. पूर्ण ड्रेसवर सुद्धा प्रिंट दिलेली आहे आणि याचं फॅब्रिक कॉटन ब्लेंड असल्यामुळे ना एकदम प्रीमियम, हलका आहे, घालायला तेवढाच कम्फर्टेबल आहे. सोबत मॅचिंग दुपट्टा, सुंदर बॉर्डर वर्क, संपूर्ण लुक ना एकदम रॉयल दिसतोय. तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतोय. म्हणजे पाहता क्षणीच आवडेल ना असा एखादा ड्रेस असतो जो पाहिल्यानंतर आपल्याला लगेच आवडतो, असा हा तो ड्रेस. सण, उत्सव, लग्न, फंक्शन, ऑफिस पार्टी किंवा एखादं खास दिवस असेल तर त्या दिवशी घालण्यासाठी एकदम मस्त. यावर सिल्वर ज्वेलरी, आता मी सिल्वर इयरिंग्स घातले होते, इतके छान दिसत होते ना, खूप सुंदर. स्पेशली हे जे ब्लॅक कलरचे ड्रेसेस आहेत ना, संक्रांतीच्या सणासाठी एकदम बेस्ट आहे. फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे म्हणून सगळे टॅगसुद्धा केला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता. मी हळदी कुंकाला जाऊन आले आणि त्यानंतर आता सांबार वडी बनवायची आहे. सगळ्यात आधी तर मला कमेंट करून सांगा तुम्ही सांबार वडी तुम्हाला आवडते का? मला तर ना खूप आवडायची. म्हणजे समोसा, कचोरी, बाकीचा तो वडा वगैरे असतो ना तेवढा मला नाही आवडायचा, पण सांबार वडी मला अजूनही तेवढीच जास्त आवडते. तर बघा कशी फोल्ड करते ना, आता मी सांगितल्यापेक्षा जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं ना तर तुम्हाला जास्त चांगलं कळेल. अशा दोन्ही साईडनी फोल्ड करून घेतली आणि परफेक्ट जशी आता मिळते बाहेर तशी तर नाही, पण बरीच मॅच होते, म्हणजे जशीच्या तशी बनते असं म्हणायला काहीच हरकत नाही. अशी मस्त छान प्रेस करून घेतली म्हणजे तेलात ती ओपन होणार नाही, कारण ओपन झाली ना की बस म्हणजे आतमध्ये एवढं तेल जातं की मग ती खाण्याच्या लायक नसते. तर बघा अशा मस्त कुरकुरीत सांबार वडी तयार होत्या आणि अश्विनलाही आवडते, कारण त्यांच्या लहानपणी त्यांनी एवढी खाल्ली नाही, पण जेव्हापासून मी बनवते किंवा आम्ही अमरावतीला जातो कधीतरी तेव्हा सांबार वडी खाण्यात येते आणि त्यांनाही ती एवढी आवडली होती ना की प्रत्येक वर्षी एकदा का असे ना, एकदा दोनदा बनते, पण तेवढ्याच आनंदाने आणि खूप एन्जॉय करून आम्ही खात असतो. तो पालक वडा, गिला वडा जर तुम्ही विदर्भातले असेल किंवा नागपूर, अमरावतीचे असेल ना तर तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना गिला वडा खूप आवडतो. तो पालक वडा पण खूप छान वाटतो, मुगाचा असतो तो पण मस्त कुरकुरीत असतो तो. आणि ही सांबार वडी खरंच मला खूप आवडायची. आत्ताही तिकडे गेलो ना की एकदा तरी ते होतंच. असो, आता सकाळचं तर थोडंसं होतंच, म्हणूनच आजचा हा बेत केला. म्हणजे आता काही स्वयंपाक करायची गरज नाही आहे, यात आमचं होऊन जाईल. आणि 2 जरी सांबार वड्या खाल्ल्या ना तरी पण पोट भरतं, कारण आपल्या घरच्या असतात ना त्या भरीव असतात, बऱ्यापैकी मला जमतात आणि म्हणूनच सगळ्यांना त्या आवडतात सुद्धा. तुम्ही सुद्धा विदर्भातले नसाल नाही तरीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा, मस्त टेस्टी लागतात. तर चला, खूप झालं आजच्या दिवशीपुरते एवढंच. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.